अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. आत्या अर्जुन आणि कदमांसाठी चहा घेऊन येते. अर्जुन तिला विचारत असतो की आत्या तू अप्पीसोबत बोलली का? आणि त्यावर आत्या सांगते की हो अर्जुन, मी बोलले आहे तिच्यासोबत. आम्ही दोघीजणी बराच वेळ गप्पा मारत होतो. त्यावर अर्जुन विचारतो मग काय बोलली अप्पी? तू तिला समजावलं ना? आणि त्यावर आत्या म्हणते की अर्जुन तू माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घे. आणि मग ती अर्जुनला सांगते की अप्पीचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की ती जे काही सांगते ते खरं आहे, त्यावर एकदा विश्वास ठेवून बघावा. आणि ते ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. तो लगेच तेथून जाण्यासाठी निघतो, मात्र कदम त्याला थांबवतात. अर्जुन वैतागूनच म्हणत असतो की आत्या हे काय बोलतेस तू? त्यावर आत्या त्याला समजावते की अरे अप्पी खरंच खूप पोटतिडकीने बोलत होती आणि तिचं बोलणं ऐकून मला असं वाटलं की आपण एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघावा. खरंच कदाचित बाळ जिवंत असेल. मात्र ते ऐकून अर्जुन पूर्णपणे खचून जातो. तो म्हणतो की आत्या पण ही गोष्ट तू तिला नाही ना सांगितली? त्यावर आत्या म्हणते की मी बोलले आहे तिला. आणि ते ऐकून अर्जुन डोक्यालाच हात लावतो. तो रागातच तेथून जाण्यासाठी निघतो, पण कदम त्याला थांबवतात. ते म्हणतात की ही काय बोलते ते एकदा ऐकून तरी घे. आणि मग ते सुद्धा आत्याची साथ देत म्हणतात की एकदा अप्पी म्हणते तसं आपण बाळ खरंच जिवंत आहे की नाही याचा शोध घ्यायला हवा. आणि ते ऐकून अर्जुन वैतागून म्हणतो की तुम्हा दोघांना काय झाले? तुम्ही अप्पीला समजावण्याचं सोडून मलाच काय सांगताय की बाळ जिवंत आहे की नाही याचा शोध घे. मी त्याला स्वतःच्या हाताने, मात्र त्याला पुढे काही बोलवतच नाही. आणि त्यावर आत्या म्हणते की अर्जुन तुझी मनस्थिती समजते मला, पण अप्पी एवढ्या पोटतिडकीने सांगत होती की असं वाटलं एकदा तिच्यावर विश्वास ठेवावा आणि एकदा तिच्या खात्रीसाठी तू बाळ जिवंत आहे की नाही याचा शोध घेऊन बघ ना. मात्र अर्जुन म्हणतो की आत्या हे काय बोलतेस अगं तू? अगं ज्या बापाचं तान्हं बाळ गेलंय त्याने काय समजून घ्यायचं? आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. कदम त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो म्हणतो की काळजी करू नका, मी उद्या सकाळी येईल घरी. आणि अर्जुनची ही अवस्था बघून आत्या कदमांना म्हणते की अर्जुनपेक्षा तर अप्पी मला शांत वाटली. त्यावर कदम म्हणतात खरं आहे, अप्पी शांत आहे. अर्जुन मात्र पूर्णपणे कोलमडून गेलाय. तर दुसरीकडे सरकार अस्वस्थपणे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. मनी मावशी त्यांना विचारते की काय झालं? बाहेर तर एवढे पोटभर जेवलात ना, मग तरीही उपाशी असल्यासारखे का बसलाय? उलट तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे, कारण तुम्हीच एकदा म्हणाले होता ना की मी त्या अप्पीला वेडं करून दगडी मारीत गावभर फिरवणार. आणि त्यावर सरकार म्हणतात की तो सरकार कधीच मारला. मात्र ते ऐकून मनी मावशी जसा बंट्या हसतो तशी हसू लागते. त्यामुळे सरकार तिला विचारतात काय काय झालं? आकडी आली की काय तुला? त्यावर मनी मावशी म्हणते की नाही नाही, तुमचं हे बोलणं ऐकून मला बंट्या जसं हसतो ना तसं हसायचं होतं, पण ते जाऊ द्या. आणि मनी मावशीचं हे बोलणं ऐकून सरकार रागातच तिला विचारतात की तुला काहीच कसं वाटत नाही ग? त्यावर मनी मावशी म्हणते की मला कशाला काय वाटायला हवं? तुम्ही आत्तापर्यंत जी पापं केली आहेत ना त्याचीच ही सगळी फळं आहे. तुम्ही अर्जुनच्या आईला मारलं, तुमच्या सख्ख्या बहिणीला इतकी वर्ष घरात डांबून ठेवलं, स्वतःच्या पोटच्या पोराला विष खायला घातलं आणि आता त्याचीच फळं सगळं घर भोगतंय. त्यावर सरकार म्हणतात की मी कोणालाही मारलं नाहीये. तर मनी मावशी म्हणते मग ठीक आहे, जा आणि सांगा त्या अर्जाला, बघू तो तुमच्यावर विश्वास ठेवतो का? आणि त्यावर सरकार खाली मान घालून म्हणतात की नाही सांगू शकत, आता ते शक्य नाही. तर मनी मावशी म्हणते खरं आहे, कारण आता जर तुम्ही ही गोष्ट अर्जाला सांगितली तर तो मरूनच जाईल. आधीच त्याची आई गेली, बाळही गेलं आणि बायकोसुद्धा वेडी झाली. मात्र सरकार म्हणतात की अप्पी वेडी झाली नाहीये, ती एकदम व्यवस्थित आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. तर दुसरीकडे अप्पीला स्वप्न पडतं की एक बाळ रडत असतं. ती त्या बाळाकडे जाण्याचा प्रयत्न करते. मात्र अर्जुन, सरकार, सुजय सगळेजण तिला अडवत म्हणतात की ते बाळ तुझं नाहीये आणि तिला खोलीमध्ये डांबून ठेवतात. मात्र या स्वप्नामुळे अप्पी डचकून झोपेतून जागी होते. ती मोठ्याने अर्जुन असं ओरडते, पण तिच्या बाजूला अर्जुन नसतो, त्यामुळे ती तशीच बाहेर जाते. दुसरीकडे कदम आणि सरकार बोलत असतात. त्यानंतर रुक्मिणी आणि अप्पीसुद्धा त्या ठिकाणी येते. अप्पीला इतकं घाबरलेला बघून ते तिघेही तिला काळजीने काय झालं ते विचारतात. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन कुठे आहे?
त्यावर कदम सांगतात की तो काल रात्रीच बाहेर गेलाय. त्यावर अप्पी म्हणते ठीक आहे, मग मी त्याला कॉल करते. पण त्याच वेळी सरकार तिला थांबवतात. ते अपर्णाला म्हणतात की खरं तर तुझी मनस्थिती मला कळतीये बाळा, पण आत्ता मला तुझ्याशी हे बोलणं गरजेचं आहे. त्यावर अपर्णा विचारते काय झालं, बोला ना. तर सरकार तिला सांगतात की सुजाला जे करायचं आहे ते करू दे, तू उगाच त्याच्याशी वाद घालू नको, कारण आज ना उद्या सरकार त्याला परवानगी देईनच. तर रुक्मिणीसुद्धा अप्पीला हेच समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र अपर्णा म्हणते की मी कोणतीही चूक करत नाहीये, मी फक्त माझं काम करत आहे आणि सुजय भाऊजी जे काही करत आहे ना ते खरंच चुकीचं आहे. आणि त्यानंतर रुक्मिणी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र अप्पी तिच्या निर्णयावर ठाम असते. आणि मग कदमसुद्धा म्हणतात की खरं तर आपण अप्पीचं कौतुकच करायला हवं, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती व्यवस्थितपणे तिचं काम करत आहे. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की भाऊजी त्या गोष्टीचं कौतुक तर आहेच, पण या गोष्टी जर घरात आल्या तर घरातली शांतता भंग होते. मात्र त्यावर सरकार तिला समजवतात की अप्पी घराबाहेर काम करते तेव्हा तिचं कौतुक करायचं आणि घरात मात्र तिला विरोध करायचा हे बरोबर नाही आहे रुक्मिणी. आपण घरातही अप्पीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. आणि मग त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर अप्पी रूममध्ये जाते. तर रुक्मिणी सरकार आणि कदमांना सांगते की आपण एकदा घरात शांती करून घेऊ, मी आजच गुरुजींसोबत बोलते. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. तर दुसरीकडे रुपाली तिच्या बाहुलीसोबत खेळत असते. त्यानंतर सरसुद्धा त्या ठिकाणी जातात. ते रुपालीला विचारत असतात की तू तुझी औषधं वेळेवर घेत आहे ना. त्यावर रुपाली म्हणते हो, पण आता आपण डॉक्टरांकडे जात नाही, मग औषधं घ्यायची तरी काय गरज आहे. मात्र सर तिला सांगतात की औषधं वेळेवर घेणं गरजेचं आहे. त्यावर रुपाली म्हणते ठीक आहे. आणि मग त्यानंतर ती सरांपुढे अप्पी आणि अर्जुनचा विषय काढते. ती म्हणते की आत्ताच त्यांचं बाळ गेलं, त्यांना किती वाईट वाटत असेल ना. आणि त्यावर सर फक्त खालीमान घालूनच हो म्हणतात. तर रुपाली म्हणत असते की अप्पीच्या जागी जर मी असते ना तर खरंच वेडी झाली असते, मी विचारच करू शकत नाही, आपलं बाळ आपल्यासोबत नाही आहे या गोष्टीचा. आणि त्यावर सर मात्र काहीच बोलत नाही. आणि मग रुपाली अप्पीसोबत बोलायचं ठरवते. सर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण रुपाली काही ऐकत नाही. ती म्हणते की मी आणि माझं बाळ अपर्णाला भेटायला जाणार आहे. आणि तुम्हाला आठवत आहे ना, जेव्हा आपल्याला बाळ होत नव्हतं तेव्हा ती म्हणाली होती की आमचं बाळ हे तुमचं बाळ आहे, मग आता आपलं बाळ हे सुद्धा तिचंच बाळ आहे ना. आणि मग ती तेथून निघून जाते. सर मात्र रडतच म्हणत असतात की देवा तू सुद्धा कधी कधी किती क्रूर चेष्टा करतोस ना रे. तर दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये झोपलेला असतो. चिंचोके तिथे आल्यावर ते त्याला उठवतात. अर्जुन फ्रेश होऊन येतो. चिंचोके त्याला विचारतात की काय झालं सर, वहिनींसोबत भांडण झालं का. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की भांडण झालं असतं तर बरं झालं असतं, पण ती जे म्हणते ना की बाळ जिवंत आहे त्याचा मला खूप त्रास होतोय. आणि आता तिच्यासोबत तर घरचे सुद्धा मला हेच सांगतायत की ती एवढी म्हणते तर एकदा शोध घेऊन बघ. आणि त्यावेळी चिंचोके सुद्धा म्हणतात की साहेब मग तुम्ही सुद्धा एकदा या सगळ्या गोष्टीचा विचार करा, खरंच त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काही घडलं होतं की नाही याची चौकशी करा. मात्र अर्जुन चिडून म्हणतो की चिंचोके हे काय बोलताय तुम्ही, मी माझ्या बाळाला स्वतःच्या हाताने. मात्र चिंचोके त्याला शांत करतात आणि म्हणतात की साहेब आता ही परिस्थिती अशी आहे ना की घरच्यांच्या समाधानासाठी तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागणार. तुम्हाला पटत नसताना सुद्धा तुम्ही एकदा मॅडमच्या समाधानासाठी त्या दिवशी खरंच हॉस्पिटलमध्ये काही घडलं होतं का याचा शोध घ्या. आणि चिंचोकेंचं ते म्हणणं मग अर्जुनलाही पटतं. तो म्हणतो की एकदा या गोष्टीचा शोध घ्यायलाच हवा. तर दुसरीकडे रुपाली त्या बाहुलीला घेऊन अप्पीकडे जाते. ती अप्पीला म्हणत असते की खरं तर मी आधीच तुझ्यासोबत बोलायला येणार होते, पण माझी हिंमतच नाही झाली. आणि मग त्यानंतर ती अप्पीला सांगते की तुझं बाळ गेलं आहे, तुला कसं वाटते ते मी समजू शकते, एक आईच दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते. आणि मग त्यानंतर ती अप्पीला सांगते की आमचं बाळ हे तुझंही बाळ आहे. आणि मग ती त्या बाहुलीला अप्पीच्या हातात देते आणि दूध आणण्यासाठी बाहेर जाते. तर अप्पी त्या बाहुलीला मांडीवर घेऊन बसलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते की बाळा तू आहेस ना रे या जगात. आणि त्यानंतर ती असंही म्हणते की आत्ता माझ्या मांडीवर रुपाली ताईंचं बाळ आहे, हे त्यांच्यासाठी बाळ आहे मात्र आमच्यासाठी बाहुली, पण माझं बाळ तर खरंच या जगात आहे ना. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.